हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि याचा 19वा हप्ता कधी भेटतो, कोणाला भेटतो याची आतुरता आणि उत्सुकता सगळ्याच महाराष्ट्रातील बहिणींना लागलेली आहे. सोबतच ज्या बहिणींना 17वा हप्ता भेटलेला नाहीये आणि 18वा हप्ता भेटलेला नाहीये, यांच्यासाठी सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, ही अंगणवाडी सेविका मार्फत सुद्धा आता तुमची ई-केवायसी केली जाणार आहे आणि सोबतच ऑनलाईन सुद्धा ई-केवायसी केली जाणार आहे, असं महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्र्यांनी वक्तव्य केलेलं आहे. आणि पण अजूनही ई-केवायसी प्रक्रिया सुरू झालेली आहे का ऑनलाईन किंवा ऑफलाईन, याचं उत्तर आहे नाही. आणि सोबतच जे पेंडिंग लाभ आहे ते भेटणार आहे का? तर ₹4,500 लाडक्या बहिणीच्या अकाउंटला क्रेडिट होणार आहे का? याबद्दलची एक अपडेट आलेली आहे. तर सगळ्याच व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, सर्वात पहिले मी तुम्हाला खुशखबर दाखवतो आणि नंतरच्या की जे काल महाराष्ट्राचे एकनाथजी शिंदे साहेबांनी एक कमेंट केली होती, की बाबा आम्ही ₹2100 देणार आहे, त्याचीही न्यूज मी तुमच्यासमोर दाखवतो. चला लाडक्या बहिणींनो, सर्वात पहिली अत्यंत महत्त्वाची खुशखबर बघा. लाडकी बहीण योजना ई-केवायसी डेडलाईन एक्सटेन्शन लेटेस्ट अपडेट. ई-केवायसी न केलेल्या राज्यातील लाखो लाडक्या बहिणींना दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे. राज्य सरकारकडून ई-केवायसी मुदत वाढवण्यात येणार असल्याचं समोर आलंय. महायुतीतील कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवाळ यांनी राज्यातील लाडक्या बहिणींना ई-केवायसीसाठी मुदतवाढ होणार असल्याचे वक्तव्य केलेलं आहे. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाला हिंगोलीमध्ये बोलताना मंत्री झिरवाळ यांनी ई-केवायसीच्या मुदतवाढीवर वक्तव्य केलेले आहे. अपात्र महिलांना वगळण्यासाठी राज्य सरकारकडून 31 डिसेंबरपर्यंत ई-केवायसीची मुदत दिली होती. पण मुदत संपल्यानंतरही अनेक महिलांना ई-केवायसी करता आली नाही अथवा त्यामध्ये चुका झाल्या. यामुळे अनेक महिलांचा जो लाभ आहे ₹1500 त्यांना भेटलेला नाही. राज्यामध्ये यामुळे लाडक्या बहिणींना संतप्त प्रतिक्रिया येत आहे. धुळे, हिंगोली आणि भंडारासारख्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला. यवतमाळमध्ये सुद्धा आणि पुण्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मोर्चा काढण्यात आला. आता सरकारकडून लाडक्या बहिणींना मुदतवाढ देण्याबाबत विचार करण्यात येत असल्याचे समजत आहे. मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मुदतवाढ मिळणार असल्याचे संकेत दिले आहेत. लवकरच यावर अधिकृत घोषणा करण्यात येईल. बघा लाडक्या बहिणींनो, आता जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहे. तर हेच बोगस सरकार, ढोंगी सरकार, नालायक सरकार काहीही वक्तव्य करणार आहे. बरोबर? आपण एवढंच करू शकतो, की आपण आंदोलन जर करणं बंद केलं, तर आपल्याला हे काहीही करून देणार नाहीये. म्हणून सर्वात महत्त्वाची पहिली स्टेप तुम्हाला काय करायची आहे लाडक्या बहिणींनो, आंदोलन बंद करायचं नाहीये. तुम्ही ज्या ठिकाणी असाल, त्या ठिकाणी तुम्ही जिल्हा परिषद कार्यालयावर जा, तुम्ही पंचायत समितीच्या कार्यालयावर जा, तुम्ही ग्रामपंचायतीच्या कार्यालयावर जा आणि लाडक्या बहिणींनो आंदोलन करा. सोबतच आपण जो आर-टी-आय केलेला आहे, तर या वीकमध्ये म्हणजे फ्रायडेपर्यंत आपण वेट करणार आहोत, की रिप्लाय येतं की नाही. त्याच्यानंतर आपण लगेच दुसरा आर-टी-आय टाकणार आहोत, की तो आर-टी-आयच्या माध्यमातून आपल्याला जे काही प्रश्न होते आपले, ते प्रश्न आपण मागून घेणार आहोत. सोबतच लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर बघत असाल तर कधीची आहे 27 तारखेची म्हणजे कालची न्यूज आहे, की ₹2100 कधीपासून मिळणार. डेप्युटी सीएम एकनाथजी शिंदे यांनी दिलेली गुड न्यूज. तर मला असं म्हणायचं आहे, की एकनाथजी शिंदे साहेब, तुम्ही असे भाषण करण्यापेक्षा तुम्ही ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत, 1 करोड पर्यंत बहिणी अपात्र आहे, तर या 1 करोड बहिणींची पडताळणी करा योग्य. पडताळणी करा आणि नंतर या 1 करोड पैकी जितक्याही बहिणी पात्र असतील, त्यांना खरंच पैशाची गरज आहे, त्या बहिणींना काय करा, वाटप सुरू करा वापस आणि त्यांचे जितकेही हप्ते पेंडिंग राहिलेले आहेत, ते सगळे हप्ते त्यांच्या अकाउंटला जमा द्या. हे तुमच्याकडनं आम्ही महाराष्ट्रातील जनता एक्स्पेक्ट करतो, की लाडक्या बहिणी, ज्या बहिणी अपात्र झाल्या, 1 करोड बहिणी ऑलमोस्ट अपात्र झाल्या आणि आता जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा अनेक लाडक्या बहिणी अपात्र होणार आहेत. कारण तुम्ही ई-केवायसी केली आहे त्यांच्याकडनं आणि आता त्यांना निकषामध्ये तुम्ही बसवणार आहात, निकषामध्ये. आणि जर त्या निकषामध्ये बसल्या तरच भेटतील, अदरवाईज भेटणार नाही. म्हणून आमची तुमच्याकडनं एकच अपेक्षा आहे, की जितक्याही बहिणी अपात्र झालेल्या आहेत, अपात्र, हे तुमच्या चुकीमुळे झाले आहेत. लाडक्या बहिणींच्या चुकीमुळे झालेले नाहीये. तुम्हीच तिथे प्रश्न चुकीचे विचारले होते आणि लाडक्या बहिणीने जेव्हा हे प्रश्न भरले, त्याचे उत्तर दिलेत आणि तुम्ही ॲन्सर सुद्धा दिला, की तुमची ई-केवायसी सक्सेसफुल झाली आहे आणि अनेक लाडक्या बहिणींची ई-केवायसी झालेली नाही आहे. तर मला एवढंच म्हणायचं आहे, की तुम्ही असे ₹2100 देण्यापेक्षा लाडक्या बहिणींना फक्त ₹1500 द्या. 2100 नका देऊ. एवढीच अपेक्षा लाडक्या बहिणींची, की आमचा लाभ कंटिन्यू सुरू राहावा. ₹1500 द्या आणि ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत, त्यांची योग्य पडताळणी करा. योग्य पडताळणी. म्हणजे काय? ज्या बहिणी खरंच निकषामध्ये बसतायत, त्यांचा लाभ सुरू ठेवा. ज्या बहिणी निकषामध्ये नसेल बसत, तर तुम्ही आहात लाभ बंद करण्यासाठी. तसंही तुम्ही सगळ्यांचा लाभ बंदच करणार आहे, आज नाही उद्या. बरोबर? तर ही सुद्धा आपल्या आदिताई तटकरे यांच्याकडे मागणी सुद्धा आहे आणि आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब सगळ्यांवर मागणी आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना 45 लाख लाडक्या बहिणींचे 1500 कायमचे बंद, 26 लाख महिलांवर अपात्रतेची टांगती तलवार. म्हणजे तुम्हीच विचार करा लाडक्या बहिणींनो, दररोज वेगवेगळ्या न्यूज येत आहे. 1 करोड बहिणी अपात्र, इथे म्हणते 45, इथे म्हणते 26. 45 प्लस 26 जर काढायला गेलं, तर लाडक्या बहिणींनो नंबर बघा 81,00,000 येतो. 81,00,000 बरोबर? आणि जानेवारीचा जर नंबर बघितला तर 1 करोडच्या वरती लाडक्या बहिणी अपात्र ठरणार आहे या महिन्यामध्ये. जानेवारी महिन्यामध्ये त्यांना लाभ भेटणार नाहीये. बघा, लाडकी बहीण योजनेसाठी लाभासाठी टेन्शन वाढवणारी बातमी समोर आलेली आहे. लाडकी बहीण योजनेतून आता 45 लाख महिलांना बाद करण्यात आले आहेत, तर 26 लाख महिलांची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे. लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांचे अर्ज बाद केल्याने महिलांच्या मनात नाराजी निर्माण झालेली आहे. पण ह्या ज्या बहिणी अपात्र झाल्या आहेत ना 1 करोड, या खरंच रे, यांना गरज आहे पैशाची. या गोरगरिबीण बहिणी आहेत.
असं नाही ना, सरकारसारख्या बहिणी नाहीयेत. श्रीमंत असेल त्या बहिणींनी स्वतःहूनच लाभ घेतला नसता. गोरगरीबीण बहिणी आहे म्हणून त्या या योजनेचा लाभ घेत आहे. अशा बहिणींना लाभ भेटणं हे तर सरकारचं कर्तव्य असायला पाहिजे. सरकार अकाउंटेबल असायला पाहिजे. सरकार तर पारदर्शक असायला पाहिजे या स्कीममध्ये. पण सरकार बोगस कारभार आहे. न काही करता लाडक्या बहिणींचा लाभ सरकारने बंद केलेला आहे. तर किती बोगस सरकार आहे तुम्ही विचार करा. आणि एक अजून खुशखबर आली आहे. संजय गांधी निराधार योजनेचं जे वेबसाईट आहे ती आता थोडीशी काही काळासाठी बंद आहे. कारण की आता हप्ता वाटप सुरू होणार आहे. 45,00,000 महिला बाद. लाडकी बहीण योजनेतून 45,00,000 महिलांना बाद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामागे अनेक कारणे आहेत. राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना ई-के-वाय-सी करणे अनिवार्य केले होते. दरम्यान ई-के-वाय-सी न केलेल्या लाखो महिलांचा लाभ बंद झाला. ई-के-वाय-सी 31 डिसेंबरपर्यंत मुदत होती. तोपर्यंत ज्या महिलांनी के-वाय-सी केली नाही त्यांचा लाभ बंद झालेला आहे. ज्याच्यामध्ये महिला निकषात बसत नाही त्यांचा लाभ बंद झालेला नाही. ज्यामध्ये सरकारी कर्मचारी, पुरुष किंवा वयोमर्यादा नसणाऱ्या महिलांचा सहभाग 2.5 लाखापेक्षा जास्त आहे असं दिसतं तुम्हाला. ठीक आहे. लाडकी बहीण योजना 26,00,000 महिलांची पुन्हा पडताळणी होणार आहे. तर बघा पडताळणी करा. तुम्ही योग्य पडताळणी करा. मान्य आहे मला. योग्य पडताळणी केल्यानंतर तुम्ही जर लाभ बंद केला, तर लाडक्या बहिणी सुद्धा एक्सेप्ट करतील. पण तुम्ही हे निवडणुकीसाठी तुम्हाला पैसे पाहिजे. म्हणून तुम्ही लाडक्या बहिणीचा लाभ बंद केला, की तुम्ही निवडणूक आली म्हणून त्यांना खोटे आश्वासन दिले, ₹21 आम्ही तुम्हाला देतो. तर हे असं व्हायलाच नाही पाहिजे. तुम्ही महाराष्ट्राचं सरकार आहे, तुम्ही सरकार चालवताय आणि सरकार चालवताना जर तुम्ही असे खोटे आश्वासन लाडक्या बहिणींना देत असाल, तर लाडक्या बहिणी तुम्हाला मतदान करणार आहे. पण लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही जागृत व्हा. हे सरकार आहे ना बोगस आहे. बोगस आहे. बोगस सरकार आहे. ढोंगी सरकार आहे. एकदम तुम्हाला निवडणुकीच्या पहिले मोठे-मोठे आश्वासन देतं आणि निवडणूक आली, की तुम्हाला लाडक्या बहिणींना काय देतं? लॉलीपॉप दिल्यासारखं देतं. काहीच देत नाही. आणि ई-के-वाय-सी मध्येच प्रश्नाची उत्तरे त्यांचा लाभ बंद झाला. म्हणजे तुम्ही बघा ना, होच्या जागी नाही आणि नाहीच्या जागी हो केलं. काही नाही रे, किती सोपे प्रश्न होते का ते? बरोबर? प्रश्न कसे असायला पाहिजे होते? एकदम सोपे असायला पाहिजे होते. कारण की गोरगरिबीण बहिणी आहे, त्या फॉर्म भरणार आहेत. त्यांना खरंच इतक्या ज्या लेव्हलनी तुम्ही प्रश्न विचारले, ते तर एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सीच्या लेव्हलचे प्रश्न आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना सुद्धा ते प्रश्न जमले नसते. अशा लेव्हलचे प्रश्न जर विचारणं अयोग्य गोष्ट आहे. हे सुद्धा सरकारने लक्षात घ्यावं, ध्यानात घ्यावं. अन्यथा लाडक्या बहिणींनो, आता जी होणारी निवडणूक आहे, विधानसभा आपल्या जिल्हा परिषद, तर या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये तुम्ही बघा, कुणाला मतदान द्यायचं आणि कुणाला नाही. कारण तुमचं एक मतदान लाडक्या बहिणींनो, ही जी आपली जी स्कीम आहे, एक तर पुढे नेऊ शकतं किंवा एक तर मागे नेऊ शकतं. म्हणून योग्य पद्धतीने तुम्ही काय द्या, मतदान करा आणि महाराष्ट्रातील प्रत्येक मंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब, मुख्यमंत्री साहेब आणि आदित्य तटकरे जर तुम्ही या महिलांच्या समस्या समजून घेऊ शकत नाही, तर महाराष्ट्रातील कोणत्याच व्यक्तीच्या समस्या तुम्ही समजून घेणार नाही आहात. म्हणून एवढीच अंतःकरणातून तुमच्याकडे एवढीच अपेक्षा करतो. मी नाही, महाराष्ट्रातील सगळे युट्यूबर्स करत आहेत. फक्त बाकीचे युट्यूबर्स ते भितात तुम्हाला. बाकीचे जे युट्यूबर्स आहेत ते भितात. का भितात? कारण त्यांना असं वाटतं, की सरकारकडून त्यांचं चॅनल बंद करण्यात येईल. पण आपण भिणार नाहीये तुम्हाला. तुम्ही कितीही फोन कॉल केले, तर आपण प्रत्येक नोटीस पाठवली, तुम्ही स्ट्राईक्स पाठवल्या आपल्या YouTube चॅनलला, तरी आपण भिणार नाही. आपण लढणार आहोत आणि आपण लढणार आहोत लाडक्या बहिणींनो. म्हणून तुमच्याकडनं एवढीच अपेक्षा करतो, की या योजनेसाठी तुम्ही प्रत्येक ठिकाणी आंदोलन करणं गरजेचं आहे. तुम्ही ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी आंदोलन करा आणि लाडक्या बहिणींनो आर-टी-आयला सुद्धा सपोर्ट करा. कारण तुम्ही कमेंट करत चला, की तुमचा लाभ खरंच बंद झालाय का? आता आमची के-वाय-सी होणार का? कमेंट करा तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा जर जितक्या पद्धतीने तुम्ही व्यापक पद्धतीने कमेंट कराल, तर लाडक्या बहिणींनो असं होईल, की हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक बहिणींपर्यंत पोहोचेल आणि त्याच्या माध्यमातून हा व्हिडिओ सरकारपर्यंत सुद्धा पोहोचू शकतो आणि आपल्याला ज्या मागण्या आहेत, त्या सगळ्या परिपूर्ण होतात. म्हणजेच काय 17वा, 18वा आणि 19वा हप्ता म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता हे जे पेंडिंग लाभ आहे, हे सुद्धा आपल्याला भेटू शकतात. सोबतच अंगणवाडी सेविका सुद्धा आपली ई-के-वाय-सी करणार. सोबतच ती ऑनलाईन सुद्धा होणार आणि ई-के-वाय-सी प्रक्रिया अजूनही सुरू झालेली नाही. तर एवढीच मागणी करतो महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत व्हिडिओ पोहोचवा आणि लाडक्या बहिणींनो जी खुशखबर तुम्हाला सांगितली, की आता ऑफलाईन आणि ऑनलाईन ही दोन्ही आपली ई-के-वाय-सी होणार आहे. त्यासाठी तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय संविधान.